पुढे होता ना हो फोटो घेऊ दे फोटो थोडं म्हणा बापू ओके सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे। आज आपण यादववाडी या ठिकाणी आहोत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल महाराष्ट्रात वाजलेलं असताना आज प्रत्यक्ष जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं गणाचं आज मतदान होत आहे। आपल्याबरोबर पुरंदर हवेलीचे कार्यसम्राट आमदार विजय बापू शिवतारे आहेत। बापूंनी आज मतदान केलेलं आहे। बापू, काय सांगाल तुम्हाला या जे इलेक्शन आहे, निवडणूक आहे, याबद्दल तुम्ही ज्या पद्धतीने काम केलेलं आहे, पुरंदरच्या विकासासाठी काम केलेलं आहे, काय आव्हान करतात? असं आहे की आमचा मत मागण्याचा जो बेसिक हेतू होता, तो हेतू हा विकास आहे। म्हणजे लोकांनी मला विचारलं की तुमची स्ट्रॅटेजी काय स्थानिक स्वराज्य संस्था जिंकण्याच्या, तर मी त्याच वेळी सांगितलं होतं की आमची स्ट्रॅटेजी एकच, 24 तास आणि निरंतर चालणारी पुरंदरच्या सर्वसामान्य जनतेचा विकास, आणि त्याला धरून या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे आम्ही उमेदवार दिलेले आहेत त्यांना आपण सर्वांनी मतदान करावं, जेणेकरून पुढचं काम जे आज मोठी मोठी कामं आहेत, पुरंदरमध्ये एअरपोर्ट आहे, इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे, रुंजवणीचं पाणी आहे, पुरंदर उपसा व्यवस्थित चालवणी आहे, IT पार्क आहेत, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात एवढे मोठे प्रोजेक्ट दुसऱ्या कुठच्याही मतदारसंघात चालू नाहीत। आणि मग निश्चितपणे ते पूर्ण करण्यासाठी खालचे लोक सुद्धा हाताशी असतील तर थोडंसं त्याला रिलीफ होईल, बाकी दुसरं काही नाही। तुम्ही काय आव्हान मतदारांना करता आजच्या ज्या? मी आता आज आव्हान करू शकत नाही। ओके सर, आज आव्हान आपल्या बरोबर या ठिकाणचे पुरंदरचे आमदार विजय बापू शिवतारे होते। त्यांनी आज मतदान केलेलं आहे। बघूया 9 तारखेला निकाल होणार असून त्याचं काय होतंय ते आपण पुढे बघूया। धन्यवाद।